नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या रविवार दीप अमावस्या आहे. दीप अमावस्याला काही उपाय करायचे आहेत किंवा काही सेवा करायच्या आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत पाहिले नसतील तर नक्की पहा आणि त्यातले काही उपाय करा आणि सेवा देखील करा. तो जास्त मोठा न करता आपण थोडक्यात पाहूया की आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकल्यानंतर नकारात्मक शक्ती, पितृदोष, करणी बाधा, शत्रू पीडा सर्व काही दूर होणार आहे. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल. अशी तुम्हाला काही वस्तू टाकून अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे. दीप अमावस्येला खूप सारं महत्व आहे. या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो किंवा देवांची सुद्धा पूजा करत असतो. तर तुम्हाला कणकेचे दिवे करून सुद्धा तुम्हाला सर्व देवांना आणि दिवे जे आहेत, आपण दिव्यांची जी पूजा केलेली आहे त्यांना ओवाळायचं आहे. तर तुम्ही मुलांना ओवाळायचं आहे, घरातल्या किंवा मोठ्या कोणालाही ओवाळू शकता आणि औक्षण करू शकता. तसे तुम्हाला देवांना सुद्धा जे कणकेचे तुम्ही दिवे बनवलेले आहेत त्यांनी तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे, देवाचं देखील आणि आपल्या मुलांचं देखील. असं म्हणतात आपल्या मुलांना दीर्घायुष्य लागतं, त्यासाठी तुम्हाला या दिवशी कणकेच्या दिव्यांनीच तुम्हाला ओवाळायचं आहे आणि औक्षण देखील करायचं आहे. काही उपाय देखील करायचे आहेत. त्याचबरोबर आता पाहूयात आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्यानंतर काही आपल्यावरती नजर दोष, पितृदोष सर्व काही दूर होणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात कोणते उपाय आहेत ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही त्रास होत असेल ते सर्व काही दूर होणार आहे. तर आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची आंघोळ जी असती ती म्हणतात मुनी आंघोळ असते. म्हणजे जी मुनी लोक होते, पहिले महाराज असतात ते मुनी असतात, ते त्यांची आंघोळ असते. त्याच्यानंतर दुसरी जी आंघोळ असते 6 ते 7 दरम्यान ती देवांची आंघोळ असते. मग तुम्ही 6 ते 7च्या दरम्यान करा किंवा तुम्ही पहाटे 4 ते 5 या दरम्यान तुम्ही आंघोळ करू शकता. जवळ तर नदी किंवा पवित्र स्थान असेल, म्हणजेच कुठल्या देवाजवळ एखादी नदी आहे किंवा तीर्थस्थान आहे, तिथं तुम्ही जाऊन आंघोळ करू शकता. यानंतर आंघोळ केली तुम्ही गंगाजल, जर आंघोळ केली गंगाजल तर सर्व पापे जे आहेत आपल्या हातून जी चुकून होतात ते सुद्धा धुतली जातात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जवळ कुठेतरी गंगा नदी असेल किंवा कुठलीही नदी असेल, जर तिथं असेल तर तुम्ही त्या नदीमध्ये नक्कीच आंघोळ करा. त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ती एक थोडंसं म्हणजे तुम्ही पाण्यात टाकायचं आहे गंगाजल, त्यानं तुम्हाला आंघोळ करायची आहे. जर गंगाजल नसेल तर तुम्ही कुठल्याही देवाचं सामान मिळतं त्या स्टोअरमध्ये तुम्ही गंगाजलची एक बॉटल मिळते, ती बॉटल आणायची. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला ते पाणी ओतून तुम्हाला त्यानं आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला हळद टाकायची आहे पाण्यामध्ये. हळद ही लक्ष्मी मातेला आणि विष्णूंना खूप प्रिय आहे आणि गुरुग्रह सुद्धा या हळदीने कमी होतो. त्याच्यामुळे तुम्हाला हळद पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मीठ टाकायचं आहे. खडं मीठ जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. मीठ सुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ जे आहे ते तीळ देखील तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहे. काळे तिळाने जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा शत्रू भटकणार नाही, तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं आंघोळ करायची आहे. आणि जर तुम्हाला यानं आंघोळ तुम्ही करता पण काही अनुभव येत नाही, काही फरकच नाही पडत, तर तुम्ही काहीतरी चूक करत असता, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही. तुम्ही आंघोळीमध्ये काही टाकलं तर तुम्हाला काहीच उपयोग होत नाही. तर तुम्हाला आंघोळ करताना एक काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पहिला एक तांब्या जी अंगावरती ओतता, तर तो तांब्या जो आहे तर तुम्हाला ती उजव्या खांद्यावरून ओतायचा आहे. तुम्ही पायावरती, गुडघ्यावरती, कुठंही दुसऱ्या अंगावरती न ओतता तुम्हाला प्रथम जी जग असेल तुम्ही तांब्याने आंघोळ करता त्यानं तुम्ही पहिल्या उजव्या खांद्यावरून तुम्हाला सुरुवात करायची आहे. डोक्यावर सुद्धा नाही ओतायचं. उजव्या खांद्यावरती ओतल्यानंतर
मग संपूर्ण अंगावरती तुम्हाला वतायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे। नाहीतर मग काय होतं, आपण पहिले पाय भिजवतो नंतर डोक्यावर, असं न करता तुम्ही पहिलं उजव्या खांद्यावरती सवय लावून घ्यायची। तुम्ही दररोज देखील आंघोळ करताना पहिला जो तांब्या असतो ती उजव्या खांद्यावर ओतायचा आहे। कारण आपण दररोज दिवसभरामध्ये किंवा रात्रभर आपल्या काही होत असतं किंवा आपण त्याच्यामध्ये असतो, तर सर्व काही जी घाण जी असते सर्व काही सकाळी आंघोळीनंतर धुतली जाते। त्याच्यामुळे तुम्हाला ही सवय लावायची आहे। दररोजच पाणी जे आहे ते तुम्हाला उजव्या खांद्यावरूनच वतायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला दररोजची सुद्धा आंघोळ करायची आहे आणि पौर्णिमा अमावस्येला अशा पद्धतीने तुम्हाला उपाय देखील करायचे आहे। म्हणजे आपली सर्व वाईट शक्ती, कोणी नजर लावलेली आहे तुम्हाला, काही शत्रुपीडा आहे किंवा कोणी करणी तुमच्यावरती केली आहे, सर्व काही दूर होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही आंघोळ करायची आहे। तर ही थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, व्हिडिओ जास्त मोठा नाही केला। तर आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामीचरणी रुजू करते आणि इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।